श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये नवीन संधी मिळणार का? आर्थिक परिस्थिती मजबूत होईल की अनपेक्षित खर्च वाढतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाची चाहूल लागेल का? कुटुंबातील वातावरण शांत राहील की काही मतभेद निर्माण होतील? आरोग्याची काळजी घ्यावी लागेल का? विद्यार्थ्यांना यश मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जून महिन्यात तुमच्या नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर जून 2026 मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जून महिन्याची सुरुवात मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन ऊर्जा, धाडसी निर्णय आणि काही महत्त्वाच्या बदलांनी होणार आहे. या महिन्यात तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होतील. काही जुनी कामे पूर्णत्वास जातील तर काही नव्या संधी तुमच्या आयुष्याला वेगळे वळण देतील. आत्मविश्वास वाढेल पण घाईघाईने घेतलेले निर्णय काही वेळा नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे संयम आणि शहाणपण दोन्ही गोष्टींचा योग्य वापर करणे आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. जून महिना करिअरच्या दृष्टीने सकारात्मक संकेत देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील. नवीन मुलाखती, नवीन ऑफर किंवा चांगल्या पगाराच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा दिसेल. काही नवीन ग्राहक किंवा नवीन भागीदारी तुमच्या व्यवसायाला गती देऊ शकते. मात्र कोणावरही पूर्ण विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. कागदपत्रांची पूर्ण तपासणी करणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या मध्यावर अचानक कामाचा ताण वाढू शकतो. काही वेळा तुमच्या विरोधात ऑफिसमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, पण तुमची प्रामाणिकता आणि धैर्य तुम्हाला योग्य ठिकाणी उभे ठेवेल. संयमाने परिस्थिती हाताळल्यास शेवटी यश तुमच्याच बाजूने राहील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जून महिना मिश्र परिणाम देणारा ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला पैशांची आवक चांगली राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना जुनी देणी फेडण्यात यश मिळेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात, पण खर्च देखील तितक्याच वेगाने वाढतील. घरातील आवश्यक वस्तू, प्रवास, आरोग्य किंवा कुटुंबातील एखाद्या समारंभामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट तयार करून खर्च करणे गरजेचे राहील. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभाची शक्यता निर्माण होईल. काहींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या रागीट स्वभावामुळे लहान गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. त्यामुळे संवाद साधताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जे लोक नवीन प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ आनंददायी राहील. भेटीगाठी वाढतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास अधिक मजबूत होईल. काहींना प्रेमविवाहाबाबत घरच्यांची संमती मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. एखादी शुभवार्ता घरात आनंद निर्माण करू शकते. नातेवाईकांसोबतचे संबंध सुधारतील. मात्र काही वेळा घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमचा हट्टीपणा कमी ठेवणे आवश्यक राहील. लहान भावंडांना मदत करण्याची वेळ येऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. काही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सावध राहण्याचा संकेत देतो. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित त्रास काहींना जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. बाहेरचे अति तेलकट पदार्थ टाळा. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल आणि ऊर्जा पुन्हा वाढू लागेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी काही सकारात्मक हालचाली दिसतील. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहणे गरजेचे राहील. वेळेचा योग्य वापर केल्यास मोठे यश मिळू शकते. महिलांसाठी विशेष. मेष राशीच्या महिलांसाठी जून महिना आत्मविश्वास वाढवणारा राहील. घर आणि करिअर दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळण्यात यश मिळेल. काही महिलांना नवीन कामाची संधी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण कुटुंबाची साथ मिळाल्याने कामे सहज पूर्ण होतील. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. भावनिक निर्णय घेताना घाई करू नका. उपाय. दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. श्री स्वामी समर्थांचा जप नियमित करा. गरजू व्यक्तींना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ दान करा. सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ राहील. एकूण हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना मेहनत, आत्मविश्वास आणि संयम यांच्या जोरावर पुढे नेणारा ठरेल. काही आव्हाने येतील, पण योग्य निर्णय आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये प्रगती आणि नात्यांमध्ये स्थैर्य मिळण्याचे संकेत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. यश तुमच्या पावलांशी जोडलेले दिसेल. मेष राशीसाठी जून महिना स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची संधी घेऊन येणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडत नसल्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमच्यातील नेतृत्वगुण अधिक ठळकपणे समोर येतील आणि लोक तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक करतील. कामाच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील, पण त्यासाठी सातत्य आणि संयम ठेवावा लागेल. काही वेळा तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शब्दांचा वापर जपून करणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत हा महिना स्थैर्य देणारा असला तरी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे राहील. जुने अडकलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. जवळच्या व्यक्तींची किंमत समजेल आणि काही नात्यांमध्ये नवीन विश्वास निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण सुधारेल, मात्र हट्टी स्वभावामुळे वाद वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःकडे दुर्लक्ष करणे टाळा. शरीरासोबत मनालाही विश्रांतीची गरज भासेल. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुम्हाला मानसिक शांतता देईल. एकंदरीत पाहता जून महिना मेष राशीसाठी संघर्षातून यशाकडे नेणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि स्वतःवरील विश्वास तुम्हाला अनेक मोठ्या संधींच्या जवळ घेऊन जातील. धन्यवाद.